आपण अपेक्षा करूयात की या 5 बाळांची प्रकृती लवकरच छान होईल। आपण आज साजरा करतोय शिक्षक दिन आणि प्रियांका पोचले जे मध्ये जेजेच्या आर्टिस्ट गँगशी आपण गप्पा मारतोय। आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रियांकाकडे या गप्पा मारण्यासाठी। प्रियांका, आता मी आहे जेजेच्या एका क्लासरूम मध्ये आणि मगाशी एक टीचर्स बद्दलची आठवण घ्यायची राहिलेली। बाकी सगळे जण अजून क्लासरूम मध्ये येत आहेत, लेट कमर्स आहेत थोडेसे, पण तोपर्यंत आपण यांच्याशी गप्पा मारूया। मला सांगा की टीचर्स बद्दलची अशी वेगळी आठवण काय आहे जी तुमची मगाशी सांगायची राहिली? हां, म्हणजे टीचर्स म्हटल्यावर आम्ही टीचर्स ला कधी असे घाबरलो नाही, पण एक वेगळाच रिस्पेक्ट होता टीचर्ससाठी। टीचर्सनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की आपण सगळे एकत्र कसे असायला पाहिजे, आपण एकत्र कसं सगळ्यांनी काम करायचं, टीमवर्क म्हणजे काय असते ती महत्त्वाची गोष्ट होती। देयर वॉज नेव्हर अ डिफरन्स बिटवीन अ बॉय अँड अ गर्ल। म्हणजे आमच्याकडे न्यूज असाइनमेंट असायच्या, न्यूज असाइनमेंट असायचे म्हणजे विचार करा, तुमच्या शेजारी बसलेली मुलगी आणि आम्ही स्वतः मुलं एकच न्यूड काढतोय, म्हणजे कम्प्लिटली न्यूड। म्हणजे असं कधी डिफरन्स आला नाही, कारण आर्ट इज अ फॉर्म ऑफ समथिंग विच इज ऑफ क्रिएटिव्हिटी। आणि आमच्या टीचर्सनी आम्हाला ते कधीच जाणून दिलं नाही की त्याच्यामुळे ते डिफरन्स बिटवीन अ बॉय अँड अ गर्ल, की त्याच्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी काम केलं आणि त्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट केला। ते आमचे कधीही आम्हाला असं कधीही वाटलं नाही की आम्ही जर कॉलेजमध्ये आलो तर आम्ही कधी नापास होऊ। दॅट वॉज अ बिगेस्ट पार्ट। अँड सेकंड थिंग इज दॅट आमचे जे कॉलेजचे एक्झाम्स असायचे ते आमचे एक्झाम्स असायचे ते 5-5 दिवसाचा पेपर असायचा। म्हणजे अशी कुठचीच एक्झाम आहे की आपण टॉयलेटमध्ये जाऊन कॉपी करणार, काय करणार ते कधीच झालं नाही। म्हणजे आम्ही ॲक्च्युली पेपर सोडून 2-2 दिवस किंवा 1-1 दिवस बाहेर जायचो। हे बेस्ट पार्ट आहे की कधीच नापास होण्याची भीती नव्हती, त्याच्यामुळे रोज कॉलेजला यावंसं असं वाटायचं आहे ना। पण आज ही सगळी जण आली आहेत त्यांच्या कॉलेजला, त्याचं एक वेगळं कारण आहे, ते म्हणजे जान। आता जान हे काय आहे हे आपण फाइंड आउट करूया। मला सांगा जान काय आहे, हा काय ग्रुप आहे? जान हे आमचं ॲलमनाय ग्रुप आहे आणि जे अप्लाइड आर्ट ॲलमनाय इज दी फुल फॉर्म नेटवर्क। आणि आम्ही जे स्टार्ट केले 25 जानेवारीला इथेच रजिस्ट्रेशन ड्राईव्ह स्टार्ट केलं आम्ही, आणि आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला त्याच्यात। आणि नंतर आम्ही खूप वर्कशॉप्स केलेत स्टुडंटसाठी आणि वेगवेगळे कार्यक्रम, इंडस्ट्री पार्टनरशिप वगैरे खूप केलेत आम्ही। आणि आता जे आम्ही नेक्स्ट प्रोग्राम आहे ते टीचर्ससाठी एक वर्कशॉप करतोय आम्ही स्पेशली, आणि त्याच्यात टीचर्ससाठी वर्कशॉपमध्ये काय असणार आहे? त्याच्यात नवीन जे आता कम्प्युटर ग्राफिक्स आणि जे इव्हेंट आणि एक्झिबिशन डिस्प्ले वगैरे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यात इंडस्ट्री प्रोफेशनल्स येऊन बोलतील, त्यांना टीचर्सना गाईड करतील जे इंडस्ट्रीमध्ये आत्ता चालत आहेत ते। सो दॅट विल बी द लेटेस्ट अपडेट अँड दॅट विल रिअली एम्पॉवर द टीचर्स to teach the students of the current generation for being better artists and good artists. That's what our teaching the teachers इथे होणार आहे जानच्या अंतर्गत। पण मला सांगा की ॲज प्रोफेशनल्स जेव्हा आपण टीचिंग करत असतो किंवा टीचिंगमध्ये इन्व्हॉल्व होतो किंवा मेंटरिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतो तेव्हा ती काय वेगळी फिलिंग असते? ती फिलिंग अतिशय चांगली असते, कारण तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग बनत असता। म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याला स्वतःला उभं राहण्यासाठी मदत करणं किंवा तुमचं नाव तो घेणार असतो पुढे, ह्याच्या एवढं मला वाटतं जगातलं सगळ्यात मोठं समाधान कुठलंच असू शकत नाही। म्हणजे पैशापेक्षा सुद्धा जर तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये कारणीभूत असाल त्याच्या विकासाला, तर त्याच्या एवढी दुसरी मोठी गोष्ट दुसरी कुठली नाही मला वाटतं। वाव, आणि आय थिंक टीचर्स हेच करतात, कारण का नुसतंच चॉक आणि डस्टर घेऊन क्लासच्या समोर मुलांसमोर उभं राहणारे टीचर्सच नसतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात जे आपल्यापेक्षा सिनियर्स असतात ते पण आपल्याला कळत न कळत कुठेतरी काहीतरी छान शिकवून जात असतात। ते आपले मेंटर्स बनतात, नावं वेगळी असली तरी ते आपले टीचर्स असतात। बरोबर आहे प्रियांका, जेजेची जान असणार आहे या सगळ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IVN लोकमत।